विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. तर तुम्हाला माहीत आहे की कालच आपण एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की MPSC जी काही मेडिकल ऑफिसरची भरती सध्या एक्सपेक्टेड आहे येणं, बरोबर, परंतु अजून काही एक्झॅक्ट डेट आलेली नाही. तर हे जे मधलं ड्युरेशन आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की आता तुम्हाला सर्व तर BMSचे विद्यार्थी आहेत, बरोबर. त्यामुळे तुम्हाला जे काही BMSचा सिलेबसचा जो काही टॉपिक आहे ते वाचणं खूप काही डिफिकल्ट जाणार नाही. परंतु ह्या क्षणाला तुम्हाला इम्पॉर्टंट मटेरियल काय आहे की जोपर्यंत तुम्हाला BMS मेडिकल ऑफिसर एक्झामची ॲड येत नाही तोपर्यंत ह्या मधल्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती आज आपण फोकस करणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण एक छोटासा कोर्स लॉन्च करत आहोत. तर त्या कोर्समध्ये तुम्हाला काय देतो आहे आपण, लक्षात ठेवा या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचं मटेरियल आपण देतो आहे. कारण मागच्या वेळेस जी BMS AMOची भरती आली होती त्याच्यामध्ये जर तुम्ही नोटीस केला असेल सिलेबस, तर त्यामध्ये कसं दिलं होतं त्यांनी 60% टेक्निकल पोर्शन म्हणजे BMSचे 4 वर्षाचं जे काही अभ्यासक्रम आहे सब्जेक्ट वाईज, बरोबर, ते त्यांनी दिलं होतं. आणि उरलेला जो सिलेबस असतो की जो महाराष्ट्राच्या रिलेटेड असतो. आता MPSC म्हणजे काय, महाराष्ट्राची एक्झाम असल्यामुळे महाराष्ट्राच्या रिलेटेड बाकी गोष्टी असतात, बरोबर. तर हा सेम सिलेबस त्या ठिकाणी होता आणि ह्या सेम मटेरियलचा फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना झालेला होता. त्यामुळे हा सेम सिलेबस आपण पुन्हा रिपीट करू. यामध्ये तुम्हाला 10,000 जवळपास MCQ मिळत आहेत, बरोबर. यामध्ये सिलेबस काय असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान, भारताचा भूगोल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत, बरोबर. याची किंमत फक्त 499 आहे, बरोबर. यामध्ये बाकी पण करंट अफेअरचे प्रश्न आपण ॲड केले, 3,000 प्रश्न आहेत. त्यानंतर जानेवारी ते डिसेंबर सांगितलेत, जानेवारी ते ऑगस्ट 2025पर्यंत आहेत. म्हणजे आणि याही पलीकडे ज्या काही आता रिसेंट, म्हणजे असं नाही की आजपर्यंत कोर्स लॉन्च केला तर तेवढंच, बरोबर. यापुढे देखील तुमचं जे काही करंट अफेअर येणार ते आपण त्या कोर्समध्ये ॲड करत चालणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही आता लक्षात घ्या, ह्या स्टेजला तुम्हाला गरज कशाची आहे, BMSचा सिलेबस हा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. जेव्हा एक्झाम डिक्लेअर होईल तेव्हा आपण तो सिलेबस टाकूयात. पण तोपर्यंत तरी तुम्ही हा जो बाकी सिलेबस आहे ना, यामध्ये खूप ठिकाणी काय होतं माहिती आहे का, की तुम्हाला सिलेक्शन जर तुमचं व्हायचं असेल ना, तर हे जे वरचा 40% जो आहे ना तुमचा, तो तुमचा चॅलेंजिंग फॅक्टर ठरतो किंवा तो एकदम रँक डिसाइडिंग फॅक्टर त्या ठिकाणी ठरत असतो. त्यामुळे लक्षात घ्या की हा सिलेबस तुमचा एकदम कमी किमतीमध्ये आपण परफेक्ट करून घेत आहोत. त्यामुळे आजच हा कोर्स तुम्ही परचेस करा आणि जोपर्यंत एक्झाम येत नाही तोपर्यंत तुम्ही एकदम रिलॅक्स मॅनरमध्ये सुद्धा या गोष्टी वाचू शकता. तर आपण हे आपल्या ॲपवर कसं करत आहोत की सध्या तुम्हाला काय आहे की ह्या कंटेंटमध्ये तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आपण टाकत आहोत. PDF फॉर्मॅटचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे की ज्या ॲपवर ओपन होतील. एकदा तुम्ही सर्व कंटेंट वाचलं, PDF फॉर्मॅटमध्ये वाचलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल वाचला किंवा भारतीय राज्यव्यवस्था वाचली, तर हे वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नंतर आपण त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील देणार आहोत, बरोबर. सध्या तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये रीड करायचं आहे आणि नंतर तुम्हाला टेस्ट थ्रू तुम्ही स्वतःचं नॉलेज टेस्ट करू शकता, बरोबर. तर हा कोर्स फक्त 499मध्ये आपण तुम्हाला देत आहोत. याची परचेस कसा करायचा, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ॲपची लिंक देखील टाकत आहे. त्याचप्रमाणे डिरेक्टली कोर्सची देखील मी तुम्हाला लिंक टाकणार आहे. आणि याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो की आपण जे काही करंट अफेअर्स आहे त्याचे रोज यूट्यूबवर आपण शॉर्ट्स टाकणार आहोत, बरोबर. सकाळ संध्याकाळ असे 2 व्हिडिओ येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी डेली करंट अफेअरचे क्वेश्चन देखील आपण ते तर तुम्हाला फ्रीमध्येच मिळणार यूट्यूबवर, बरोबर. परंतु त्याचे देखील जी काही लिंक आहे त्या चॅनलची मी खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. तर लवकरात लवकर माझं म्हणणं आहे की 499 ही खूप मोठी अमाऊंट नाही आहे. तर हा कोर्स तुम्ही लवकरात लवकर परचेस करावा की जेणेकरून हे बघा कसं असतं, एक्झामची डेट जेव्हा येईल तेव्हा येईल, बरोबर. ॲडव्हर्टाईजमेंट ती आज येऊ, 6 महिन्याने येऊ, 1 वर्षाने येऊ, 2 वर्षाने येऊ. परंतु जर तुमचा नॉन टेक्निकलचा पोर्शन परफेक्ट झाला तर टेक्निकल म्हणजेच काय, तर बाकी BMSचा जो काही 4 वर्षात सिलेबस आहे तो करायला तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही, बरोबर. बिकॉज यू आर ऑलरेडी BMS ग्रॅज्युएट. तर तो सिलेबस तुमचा पार्ट आहे. म्हणजे काय, चरक, सुश्रुत, वाग्बट, पॅथॉलॉजी, फार्मॅक, हे सगळे विषय जे आहेत ना, तुम्ही हार्डली 1 ते 2 महिन्यामध्ये रिवाईज करू शकता. पण आपल्या सर्वांसाठी हा बाकीचा जो सिलेबस आहे ना, तो खूप डिफिकल्ट असतो आणि ते कवर करण्याचं काम आपण या कोर्स थ्रू करणार आहोत. तर सर्वांनी लवकरात लवकर हा कोर्स परचेस करा. ठीक आहे, चला.